बातमी पाहत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन एसटी बँक सक्रिय झालंय। एसटी बँकेचे 12 संचालक शिवसेनेमध्ये आता प्रवेश करणार आहेत। गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलचे संचालक सुद्धा आता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एसटी बँकेचं मिशन आता अखेर पूर्ण झाल्याचं बोललं जातंय। सदावर्तेंच्या पॅनलचे संचालक सुद्धा आता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एसटी बँकेचं जे काही मिशन होतं ते आता कंप्लीट झाल्याचं पाहायला मिळतंय। एसटी बँकेचे 12 संचालक हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। गुणरत्न सदावर्तेंचे विश्वासू संचालक सुद्धा आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। त्यामुळे आता सदावर्तेंच्या पॅनलचे संचालक सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्यानं आता एकंदरीत सदावर्तेंच्या पॅनलमध्ये फूट पडली आहे का असा देखील आता सवाल या निमित्तानं उपस्थित होतो आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एसटी बँकेचा 12 संचालक हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। एकनाथ शिंदेंचं जे काही मिशन एसटी बँक होतं हे कुठेसं काहीतरी यशस्वी झाल्याचं आता एकंदरीत चित्र आहे। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मिशन एसटी बँक आता कुठेतरी सफल झाल्याचं पाहायला मिळतंय का? अधिकचे अपडेट्स आहेत? अगदी बरोबर सिद्धेश, बघायला गेलं तर एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन एसटी बँक सक्रिय आहे सध्या झालेलं दिसून येत आहे। कुठेतरी अनेक दिवसांपासून बैठका ज्या आहेत त्या सुरू होत्या की सर्व जे 12 संचालक आहे यांच्यासोबत बोलणं जे आहे ते सकारात्मकपणे सुरू होतं आणि त्यानंतर मात्र आता असं समजतंय की आज संध्याकाळी 5 वाजता जे आहे यांचा सगळ्यांचा शिवसेनेमध्ये जो आहे तो पक्षप्रवेश होत आहे। ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी हा जोरदार धक्का देखील मानला जात आहे, कारण की हेच सर्व जे संचालक होते हे सदावर्ते यांच्या पॅनलचे होते आणि यांचा आता शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहे। अर्थातच पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल यांच्याकडे आता सध्या जोरदार इन्कमिंग सुरू आहे आणि त्यामध्येच हा एकनाथ शिंदेकडनं सदावर्तेंना जोरदार झटका देखील मानला जात आहे, कारण की 12 संचालक जे आहेत यांचा पक्षप्रवेश आज शिवसेनेमध्ये होणार आहे। आणि सध्या आपल्याला माहिती आहे की मंत्री प्रताप सरनाईक हे सध्या परिवहन मंत्री आहेत आणि सोबतच एसटी महामंडळाचे अध्यक्ष देखील आहेत। त्यामुळे पूर्ण सत्ता जी आहे, एक आपली सत्ता जी आहे एसटी मध्ये ती शिवसेनेची येताना जी आहे आपल्याला दिसून येत आहे। धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।